घर हे फक्त चार भिंतीचं नसतं. घर माणसाच्या मनाने उभं राहतं. त्या घरात शांतता दाटलेली होती. हसू जणू कुठेतरी हरवलं होतं. एकत्र राहूनही अंतर वाढत होतं. संवाद हळूहळू कमी झाले होते. अशा घरात अंजली आली. लग्नानंतर ती सासरी आली. ती शांत आणि समजदार होती. डोळ्यात स्वप्न आणि विश्वास होता. रोहित कामात नेहमी व्यस्त. सासू शैलाताई कडक. सासरे माधव काका. घर मोठं पण थंड. पहिल्याच दिवशी नियम सांगितले. लवकर उठायचं, काम करायचं. जास्त गप्पा आम्ही मारत नाही. अंजलीने हसून मान हलवली. ती मनात काही बोलली नाही. काही दिवस तसेच गेले. जेवण शांततेत होत राहिलं. प्रत्येकजण खोलीत निघून जायचं. टी व्ही चालू पण बंद. अंजली सगळं निरीक्षण करत होती. तिला घराची वेदना जाणवली. एक संध्याकाळी शांत होती. माधव काका गॅलरीत बसले. अंजली त्यांच्या जवळ गेली. बाबा चहा घेणार का? ते हलकंसं हसले. म्हणाले, हो चालेल, दे ग. चहात ऊब होती थोडी. गप्पांना सुरुवात झाली. तुम्हाला बागकाम आवडतात का? हो, खूप आवडायचे आधी. आता तब्येत साथ देत नाही. त्यांच्या आवाजात हुरहुर होती. अंजली शांतपणे ऐकत राहील. त्या रात्री तिने विचारलं, रोहित तू कमी बोलतोस? तो म्हणाला, थकवा असतो. घरी शांत बसावं असं वाटतं. अंजलीने वाद केला नाही. तिने मनाशी ठरवलं काहीतरी. दुसऱ्याच दिवशी ती लवकर उठली. सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला. टेबलावर सगळे बसले. आज काय विशेष? शैला म्हणल्या. अंजली हसून म्हणाली, काही नाही. एकत्र बसून छान वाटेल. सुरुवातीला सगळे शांत. माधव काका म्हणाले, छान. रोहित हलकं हसला. शैलाताईंचा चेहरा मावळला. छोटासा बदल जाणवला. अंजली रोज प्रयत्न करू लागली. आई, हा मसाला कसा? रोहितला लहानपणी काय? शैलाताई हळूहळू खुलल्या. त्यांचा संवाद वाढला. एके दिवशी आई थकल्या. अंजली म्हणाली, तुम्ही बसा, मी भाजी करते आज. शैलाताई काही बोलल्या नाही, पण त्यांनी मान डोलावली. त्या दिवशी घर शांत नव्हतं. रविवारी चहाचा कार्यक्रम. सगळे गॅलरीत बसले. माधव काकांनी आठवणी सांगितल्या. रोहित मोठ्याने हसला. शैलाताईंच्या डोळ्यात आनंद. अंजली शांतपणे पाहत होती. घरात हसू परत आलं. काही दिवसांनी आई आजारी. डॉक्टरांनी विश्रांती सांगितली. अंजली रात्रभर जागी. औषधं वेळेवर दिली. आईचा हात धरून बसली. पहाटे त्यांनी हलकं म्हटलं, तू फक्त सून नाही, तू आमची मुलगी आहेस. अंजलीच्या डोळ्यात पाणी. त्या शब्दात माया होती. त्या दिवसापासून बदल वाढला. जेवताना गप्पा रंगू लागल्या. रोहित वेळ देऊ लागला. माधव काका बागेत रमले. शैलाताई असताना दिसल्या. अंजलीने काही मागितलं नाही. तिने फक्त प्रेम दिलं, समजूत आणि संयम दिला. घर हळूहळू उजळवलं. मनातील अंतर कमी झालं. घर पुन्हा घरासारखं झालं. आई हळूहळू बऱ्या झाल्या. घरात पुन्हा हालचाल वाढली. अंजली रोज त्याच्या काळजा घ्यायची. औषधांची वेळ कधी चुकली नाही. आईच्या चेहऱ्यावर शांतता होती. माधव काका आनंदी दिसत होते. रोहित सगळं शांतपणे पाहत होतं. त्याला बदल जाणवत होता. एके दिवशी ऑफिसमध्ये विचार आला. मी घरापासून दूर गेलो. आईबाबांशी कमी बोललो. अंजलीने सगळं सांभाळलं. त्या संध्याकाळी तो लवकर आला. आईजवळ बसला. आई, कशा आहात विचारलं. आई हसून म्हणाले, बरी. माधव काकाने त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात समाधान होतं. अंजली दुरून हे पाहत होती. तिच्या मनात आनंद दाटला. रविवारी छोटासा समारंभ ठरला. घरात साधं पूजन केलं. सगळे एकत्र बसले. रोहितने अचानक बोलायला सुरुवात केली. आई, बाबा माफ करा, मी वेळ दिला नाही. तुमचं मन समजून घेतलं नाही. आईच्या डोळ्यात पाणी आलं. माधव काकांनी त्यांचा हात धरला. घरात भावनिक क्षण निर्माण झाला. अंजली शांत उभी होती. रोहित तिच्याकडे पाहिलं. धन्यवाद अंजली, तो म्हणाला. तू घर पुन्हा जोडलेस. अंजली हळूच म्हणाली, मी काही विशेष केलं नाही. आपण सगळे एकत्र आलो, तेवढंच पुरेसं आहे. त्या दिवसानंतर नियम बदलले. जेवण नेहमी एकत्र व्हायचं. रोज थोड्या गप्पा व्हायच्या. हसू घरभर पसरायचं. माधव काका बाग समजू लागले. आई अंजलीची रेसिपी शिकू लागल्या. रोहित काम आणि घर सांभाळू लागला. घरात उबदारपणा वाढला. शेजाऱ्यांनी बदल जाणवला. सगळे म्हणू लागले, तुमचं घर छान दिसतं. आई अभिमानाने हसायच्या, ही आमची मुलगी आहे. अंजली नम्रपणे हसायची. तिच्या डोळ्यात समाधान असायचं. तिने फक्त प्रेम दिलं. संयमाने सगळं जिंकलं. घराला पुन्हा जीव मिळाला. मनातील भिंत कोसळल्या. घर पुन्हा उजळलं. घर हे फक्त भिंत नव्हे, घर हे जिव्हाळ्याचं नातं. जिथे समजून तिथे आनंद, जिथे प्रेम तिथे घर. अशी अंजलीची कथा, जिने घर बदलून टाकलं.